दास म्हणता, माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुख घना, होईल तेथे जय. रामाया भुवनात्रयी तुझ विणा, नाही तुझा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी, तू तात मी बालक. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. सज्जन हो, नमस्कार. समर्थ रामदास स्वामींच्या पत्रांचा विचार अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण सध्या करतो आहोत. समर्थकृत उपदेशपर काव्य या सदराखाली संत समागम या लाईव्ह फेसबुक पेजचे सूत्रधार अरविंदजी शास्त्री त्यांच्या सूचनेप्रमाणे मागील जवळपास 7 महिन्यापासून आपण समर्थ वाङ्मयाच्या अनेक कंगोऱ्यांचा चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. उपदेशपर काव्यामध्ये आपण समर्थांच्या पत्रांचा विचार करतो आहोत. अनेक पत्र आपण पाहिली. त्यामध्ये काल आणि आज 1659 मध्ये लिहिलेलं पत्र समर्थांनी ते आपण पाहिलं. समर्थ हृदय नानासाहेब देवांच्या मते ही 2 पत्र म्हणजे दासबोधातील 18व्या दशकातील 6वा उत्तम पुरुष निरूपण हा समास होय. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, 1656 पासून समर्थ हे शिवथर गळीत आहेत. 1656ला चंद्रराव मोर्याची गर्दन महाराजांनी उडवलेली आहे. आणि 1657ला समर्थ
तुळजाभवानीला एक मागणं मागतायत. एकची मागणे आता, द्यावे ते मज कारणे. तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखता. दुष्ट संहारिले मागे, ऐसे उदंड ऐकितो. परंतु रोकडे काही, मूळ सामर्थ्य दाखवी. देवाची राहिली सत्वे, तू सत्व पाहसी किती. भक्तासी वाढवी वेगी, इच्छा पूर्ण परोपरी. रामदास म्हणे माझे, सर्व आतुर बोलणे. क्षमावे तुळजा माते, सांगती ते शहाणे की वेडे. समर्थ दासबोधामध्ये मग एका ठिकाणी म्हणतात, 14 पिढ्यांचे पवाडे, सांगती ते शहाणे की वेडे. ऐकणाऱ्याने घडे की न घडे ऐसे पहावे. आई तुळजाभवानीला साकडं घातलेलं आहे. एकची मागणे आता, द्यावे ते मज कारणे. माझ्यासाठी दिलंच पाहिजे आता. एकच मागणं मी मागतोय, तुझा तू वाढवी राजा, शीघ्र आम्हाची देखत. आम्हाला पाहू दे. दुष्ट संहारिले मागे, ऐसे उदंड ऐकतो. तू खूप मोठे पराक्रम केलेले आहेस. अनेक राक्षसांचा तू निपात केलेला आहेस, हे खूप ऐकलेलं आहे. परंतु रोकडे काही, मूळ सामर्थ्य दाखवी. हे खूप ऐकलं, तुझी महिमा आम्ही खूप ऐकली, पण आता आम्हाला साक्षात्कार दाखव. तुझे जे मूळ स्वरूप आहे, पोवाडे ऐकायचे नाहीत आम्हाला. आम्हाला रोकडा आत्मसाक्षात्कार तू दाखव. देवाची राहिली सत्वे, तू सत्व पाहसी किती. देवांचं सत्व पाहिलं, आमचं पाहिलं. भक्तासी वाढवी वेगी, इच्छा परोपरी. ही एक इच्छा आहे की तू तुझ्या भक्ताला लवकरात लवकर वाढव. रामदास म्हणे माझे, सर्व आतुर बोलणे. अत्यंत अर्थतेने आणि जे घडेल ते पाहण्यासाठी आतुर अशी मानसिक अवस्था. म्हणून मी हे सगळं तुला बोलतो आहे. क्षमावे तुळजे माते, क्षमा कर. मी काही बोललोय तुला? मी काही मागणं मागितलंय तुला? क्षमा कर. इच्छा पूर्णची ते करी. तेवढी इच्छा तू मात्र आमची पूर्ण कर. असं साकडं समर्थ रामदासांनी आई तुळजाभवानीला घातलेलं आहे. आपण काल पाहिलं, अफजल खान भेटीच्या पूर्वी हे पत्र पोचलेलं आहे. काल आपण त्या पत्राचा विचार विस्तृतपणे केला. ही 2 पत्र आहेत. पहिली 12 कडवी आणि आज जे आपण पत्र पाहणार आहोत हे 10 कडव्यांचं पत्र आहे. 12 आणि 10 22 कडव्यांचा समास, दशक 18, समास 6, उत्तम पुरुष निरूपण. आपण पाहिलं 1656 पासून समर्थ शिवथर घळीत आहेत. चंद्रराव मोऱ्याची बित्तम बातमी राजांपर्यंत गेली आहे 1658ला. चंद्रराव मोऱ्याचा पाडाव झालेला आहे. सगळा जावळीचा प्रांत राजांच्या अधिपत्याखाली आलेला आहे. अफजल खान नामजद झाला ही बातमी कणेरी मठातून राजांकडे गेलेली आहे. विजापूरचा सरदार निघाला आहे, एकांती बैसोन इष्ट योजना करावी. अत्यंत सांकेतिक भाषेत लिहिलेलं हे पत्र. आपल्याला संगती लावता आली पाहिजे.
10 नोव्हेंबर 1659 झालेला खानाचा वध हा दशक 18 समास 6 म्हणजे पुढे किती समास राहिले? 14 समास राहिले. केवळ 14 समास राहिले. म्हणजे ग्रंथराज दासबोध शिवथरघडीमध्ये 1660च्या दरम्यान नक्की 200 समासी दासबोध समर्थ रामदासांनी, अक्का स्वामी, कल्याण स्वामी, दिवाकर स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये, वेणा स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये हा 200 समासांचा दासबोध पूर्ण केलेला आहे. 10 नोव्हेंबर 1659 आणि त्यानंतर पाठवलेलं जे 10 कडव्यांचं पत्र आहे ते शिवाजी महाराजांचं कौतुक केलेलं आहे, प्रशंसा केलेली आहे. अत्यंत बहारीचं वर्णन या पत्रामध्ये क्षत्रिय कुलावतंस श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं कौतुक आहे, त्यांची केलेली प्रशंसा आहे, गुणवर्णन आहे. ह्या पत्राचं वाचन आपण करूया. श्रीराम समर्थ श्रीराम. सकळ करता तो ईश्वरू, तेणे केला अंगीकारू. तया पुरुषाचा विचारू, विरोळा जाणे श्रीराम. न्यायनीती विवेक विचार, नाना प्रसंग प्रकार. परीक्षणे परांतर, देणे ईश्वराचे श्रीराम. महायत्न सावधपणे, समयी धारिष्ट धरणे. अद्भुतची कार्य करणे, देणे ईश्वराचे श्रीराम. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा. नाही दुसरी उपमा, देणे ईश्वराचे श्रीराम. देव ब्राह्मण आचार विचार, कित्येक जनासी आधार. सदा घडे परोपकार, देणे ईश्वराचे श्रीराम. यहलोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे. बहुत जनाचे सहाणे, देणे ईश्वराचे श्रीराम. धर्मस्थापनेचे नर, ते ईश्वराचे अवतार. झाले आहेत पुढे होणार, देणे ईश्वराचे श्रीराम. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक. धर्मवासना पुण्यश्लोक, देणे ईश्वराचे श्रीराम. सकळ गुणामध्ये सार, तजविजा विवेक विचार. घेणे पाविजे पैलपार, अरत्र परत्रीचा श्रीराम. केवळ 10 कडव्यांचं हे पत्र आहे, ज्यामध्ये अफजल खानाचा वध केल्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं अभिनंदन करणारं हे पत्र आहे. सकळ करता तो ईश्वरू, तेणे केला अंगीकारू. तया पुरुषाचा विचारू, विरुळा जाणे. तुमच्या सारखा पुरुष आणि असा विचार करणारा पराक्रमी वीर अत्यंत विरळ आहे. का विरळ आहे? या सगळ्या सृष्टीच्या रचनेचं जे मूळ आहे ते ईश्वर, त्याने तुमचा अंगीकार केलेला आहे, त्याने तुम्हाला आपलं मानलेलं आहे.
न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षणे परांतर देणे ईश्वराचे. या दुसऱ्या ओवीपासून शेवटच्या ओवीपर्यंत प्रत्येक ओवीचा शेवटचा चरण देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे असा घेतलेला आहे. त्याच्या पाठीमागे एक वेगळी भूमिका आहे समर्थ रामदासांची. समर्थ म्हणतात न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार, अनेक प्रसंग, वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तुम्ही या सगळ्या बाजूंवर खरे उतरलेले आहात. आपण न्यायी आहात, आपण नीतीनं वागता, आपण विवेकाच्या बळावर राजकारण करता, आपण विचारपूर्वक सगळी योजना करता. परीक्षणे परांतर, इतरांचं अंतर ते जाणण्याचं अत्यंत कसब तुमच्या जवळ आहे. महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे. काय वर्णन, अद्भुत कार्य. काय कार्य केले अद्भुत. काल आपण पाहिलं 9 नोव्हेंबर 1659 संध्याकाळपर्यंत सगळी तयारी करून ठेवलेली आहे. सगळी व्यूहरचना लागली आहे. प्रतापगडाच्या माचीवर जी जागा निवडली आहे शामियाना बांधण्यासाठी, ती सुद्धा अशा ठिकाणी आहे की गडावरून त्या शामियान्यात काय चाललंय हे दिसेल, पण खानाच्या सैन्याला मात्र त्याचा सुगावा लागणार नाही. अगदी बाणाच्या अंतर, तोफेच्या गोळ्याच्या टप्प्यात आहे तो सुळका, की ज्या सुळक्यावर शामियाना उभारण्यात आलेला आहे, ज्या माचीवर शामियाना उभारण्यात येतोय, खानाच्या सैन्याला दिसणार नाही याची काळजी घेतलेली आहे. न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार परीक्षणे परांतर देणे ईश्वराचे. महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे. काय शामियाना सजवलाय. इतिहासातलं वर्णन वाचताना आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. महाराजांची काय व्यूहरचना आहे. अहो वय किती आहे. अवघं 30 वर्ष वय. काय अनुभव आहे आणि समोर आलेलं संकट काय आहे. बलाढ्य असा अफजल खान 50-60 हजाराची फौज घेऊन उभा आहे. हत्ती घोडे पायदळ उंट, राजांचीच माणसं दिमतीला ठेवली त्यांनी. डोरे त्या शामियानामध्ये त्याचं काय वर्णन आहे. डेरे बिछाने तक्के लोड गाद्या पडगाद्या मोत्यांच्या झालरी सगळं लावलंय. 10 तारखेला जेव्हा दुपारी 1च्या दरम्यान अफजल खान त्या शामियानात आला तेव्हा तो पाहतच राहिला. एवढ्या भारीच्या वस्तू शामियानामध्ये ठेवल्यात. तो असा आश्चर्याने पाहत असताना पंतोजी काका महाराजांचे वकील ते त्याला म्हणतायत विस्मय करू नये. हा सगळा पादशाही माल पादशहाचे घरी जाईल. त्याला त्याचा अहंकार अजून फुलवत ठेवतायत पंतोजी काका.
ते म्हणतायत, आश्चर्याने बघताय? अहो, काही आश्चर्य वाटून देऊ नका. हे जे सगळा माल आहे ना, हा पातशहाचा माल आहे. किल्ले विल्ले काबीज केले, तिथून लुटलेलं आहे हे. आणि हे पातशहाच्या घरी जाईल बरं का, काळजी करू नका. कारण आता तुमची भेट राजासोबत होणार आहे, शिवाजी राजांसोबत. आणि त्यामध्ये तह होणार आहे, बोलणी होणार आहेत. राजे घाबरलेत आमचे. त्याच्या चेहऱ्यावर वाटत असेल, कधी हा माझ्या समोर येतोय, ज्याच्याबद्दल ऐकल्यानंतर लोकांना, आमच्या सरदारांना घाम फुटतो, कपडे ओले होतात. कोण आहे हा शिवाजी? आणि मनोमन तो त्याचे आडाके बांधत असणार. राजांनी महायत्न सावधपणे समयी धारिष्ट्य धरणे. मातोश्री गडावर आहेत. आपली पत्नी सईबाई गेली आहे. सव्वा महिना झालाय हो. 2.25 वर्षाचा आपला मुलगा. राजांनी नेताजी सरनोबतांना सूचना दिली, उद्या खानाचे भेटीस जातो, फत्ते करीतो, गडावरून तोफेचा एकच आवाज करीतो, खानाच्या लष्करात चालवून मारामारी करणे. म्हणजे किती आत्मविश्वास आहे की ही लढाई, ही मोहीम फत्ते होणार आहे. काय व्यूहरचना केली आहे. कोयनेच्या पूर्वेला नाईक शिळमकर, पार घाटामध्ये मोरोपंत पिंगळे आणि त्र्यंबक भास्कर, जावळीकडच्या रानामध्ये कान्होजी नाईक, जेधे आणि बांदल, आणि बरंच सैन्य, 1000-1500 सैन्य हे झाडीमध्ये लपून बसलेलं आहे, दबा धरून बसलेलं आहे. कधी बार उडतो आणि कधी तुटून पडावं खानाच्या सैन्यावर. काल आपण पेहराव राजांनी केलेला पाहिला. अंगरखा घातला, चिलखत घातलं, जिरेटोप घातला, त्यावर मंदिल बांधला, त्यामध्ये रामाच्या डोक्यावरचा तुरा जो आला होता चाफळवरनं तो खोवला. दही, दुर्वा, अक्षता यांना स्पर्श केला. सवत्स गायीचं दर्शन घेऊन ती ब्राह्मणास दान दिली. ब्राह्मणाची चिंता वाहने या पत्रात पुढे त्याचा उल्लेख आहे. आणि राजे खानाच्या भेटीस निघालेले आहेत. पंतोजी काका अगोदर गेले होते, अफजल खानाला घेऊन आले होते. खान पालखीत बसून आलेला आहे. जेव्हा तो निघाला तिथून, वर्णन फार सुरेख आहे हो. मुळातून आपण या गोष्टी वाचल्या पाहिजेत, तर त्या काळची काय परिस्थिती असेल हे आपल्या थोडा अंदाज येईल. कशा परिस्थितीमध्ये राजांनी स्वराज्य उभं केलं. खान पालखीमध्ये निघाला. 1,500 बंदूकधारी हाशम सोबत घेतले. पंतोजी काकांच्या मनात चर्र झालं, कारण असा काही करार झालेला नव्हता. फक्त 10 अंगरक्षक, तेही बाणाच्या अंतरावर ठेवायचेत, आणि सोबत एक वकील आपला, एवढंच ठरलेलं होतं. पंतोजी काका म्हणाले, राजा दहशत खाईल, घाबरेल. शिवाजी राजा दहशत घेईल हे 150 हाशम बघून. राजा दहशत खाईल, माघारा गडावर जाईल, आपुली भेटी होणार नाही. खानाला वाटलं एवढं आतापर्यंत सगळं मी त्याचं ऐकत आलो ना, आता जर हा आला नाही भेटीला तर अवघड आहे. त्याचा नाईलाज झाला. त्यांनी 1,500 हाशम तिथंच थांबवले आपल्या छावणीवर. खानाचे 10 अंगरक्षक, वकील शामियान्यात आले.
ठरल्याप्रमाणे खानाचा वकील, कृष्णाची भास्कर आणि 10 अंगरक्षक शामियान्यापर्यंत आले. पंतोजी काकांनी जासुदाला वर पाठवलं राजांना कल्पना देण्यासाठी. खान साहेब आलेले आहेत, भेटीला यावे. राजे तयारच होते. जेवण करून पाणी पिऊन राजे तयार होऊन बसलेलेत. राजांनाही उत्कंठ आहे. असं असताना सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल, राजांनी सकाळी सगळी निर्वानिरव केलेली आहे. ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी. बरे, ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहोणी कार्य करणे. काय सांगावं? काही अघटित घडलं तर? सगळी निर्वानिरव केली, सूचना दिल्या आणि सांगितलं, आम्ही तर परत येऊ. समजा दगा फटका काही झाला तर संभाजी राजेकडे पाहून कार्य करणे, स्वराज्य धर्म राखणे, अशी सूचना दिली आहे. राजे निघाले, शामियान्यात आले. कृष्णाजी भास्करने खानाचा परिचय करून दिला. हे अफजल खान आहेत, आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. पंतोजी काकांनी औपचारिकता आहे, शिवाजी राजांचा परिचय करून दिला. शिवाजी राजे म्हणतायत, महाराजांच्या जागेवर खान साहेब आहे ती. अफजल खान हे आम्हाला शहाजी महाराजांच्या जागेवर आहेत. आपण खानाचा भतीजा होय, मी तर त्यांचा पुतण्या आहे. पण मी थोडा जरा साशंक आहे. का? करात जे ठरलेलं नाही तसं सय्यद बंडा शेजारी उभा आहे. राजांनी आक्षेप घेतला, दारातूनच आक्षेप घेतलाय. खानाने सय्यद बंडाला त्याच्या जागेवर जायला सांगितलं. आता शामियानामध्ये कृष्णाजी वकील, अफजल खान, पंतोजी काका आणि शिवबा राजे. परिचय झाला. खान उभा राहिला. भेटीचं आलिंगन देण्यासाठी खान पुढे आला. त्यापूर्वी राजांचा आणि पंतोजी काकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांनी आपल्या जवळची तलवार काढून वकिलाच्या हातात दिली. किती घातकी आहे, किती धूर्त आहे, किती कपटी आहे. विश्वास संपादन करण्यासाठी की माझ्याकडे काही शस्त्र नाही आता, माझ्याकडे एक जी तलवार आहे ती सुद्धा मी वकिलाकडे दिली. या मला भेटा. किती उंची आहे खानाची आणि राजांची उंची किती. राजांचं डोकं खानाच्या छातीला लागलेलं आहे. विचार करा, एक मुरब्बी, एक धूर्त, एक कावेबाज, एक घातकी धूर्त माणूस, दगलबाज अफजल खान प्रचंड बल सामर्थ्यानिशी उभा आहे आणि त्याच्या समोर आमचे राजे उंचीनं कमी आहेत. त्याला आलिंगन देण्यासाठी निघाले आहेत. आणि राजे जवळ गेल्यानंतर राजांचं डोकं हे त्या खानाच्या छातीला चिकटलेलं आहे. खानाने एका क्षणात राजांची मान आपल्या डाव्या बगलेत आवळली, शेल्यातली कट्यार काढली आणि ती कट्यार उपसून महाराजांच्या डाव्या कुशीत खुपसली. चिलखताचा खर्र खर्र आवाज झाला.
चातुर्य बीज नसता अंतरी कदापि शोभान पवे. चिलकताचा खरखर आवाज झाला. राजे सावध झाले निमिषाधार्थ. राजांच्या लक्षात आलं दगा फटका होतोय. डाव्या हातातली वाघ नख, उजवा हात तर दबल्या गेलेला होता. खानाची आवळ घट्ट होत होती. डावा हात रिकामा होता. आस्तनीतली वाघ नख आपल्या बोटात धरली आणि खानाच्या पोटात खुपसली. उजव्या हातातला कसा तरी हात मोकळा केला आणि बिचव्यानी पोटावर मारा केला आणि क्षणात अफजल खानाचा कोथळा पोट फाडून ती आतडी बाहेर लोंबकळायला लागली. खान ओरडला, शत्रु ने मुझे मारा, दगा किया. कृष्णाजी भास्कर तलवार घेऊन महाराजांवर आला. तो त्यांचा वकील. कृष्णाजी भास्कर येतोय हे पाहता क्षणी महाराजांनी पट्ट्याचा वार काढला आणि त्याला तिथंच धडा वेगळा केला, ठार मारला. या आवाजाने सय्यद बंडा धावत आला. सय्यद बंडा तिकडनं धावत आला आणि शिवाजी राजांचा जीवा महाला तरवार परजत आला. त्यांनी सय्यद बंडाचा एका झटक्यात डावा हातच कापून काढला. या आवाजाने एकच कोलाहल झाला. पालखी घेऊन लांब उभे असलेले भोई धावत आले. त्यांनी भेलकंडात मूर्छित अवस्थेत, अर्धवट मूर्छित अवस्थेत असलेल्या खानाला पालखीत घातला आणि ते पालखी खांद्यावर घेऊन 4 पावलं पुढे पडलेत. तेवढ्यात संभाजी कावजी, राजांचा एक निस्सीम अंगरक्षक, संभाजी कावजी एवढ्या शिताफीनं पुढे आला की एका तलवारीच्या झटक्यात त्यांनी 4ही भोयांचे पाय जागेवर कापून काढले. काय चित्र निर्माण झालं असेल आपण कल्पना करू शकतो. 4 पाय एकाच झटक्यात. पालखी खाली पडली. खान पालखीच्या बाहेर पडला, ओरडतोय, रक्ताचं थाळोळ साचलंय. संभाजी कावजी पुढे गेला आणि पालखीतून खाली पडलेल्या खानाचं मुंडकं एका झटक्यात शिताफीनं कापलं आणि राजांसोबत तो गडावर निघाला. वेगाने गडावर निघाला. जीवा महाला हे ठरलेलंच होतं अगोदर. जीवा महाला पुढे, पाठीमागे राजे आणि त्यानंतर संभाजी कावजी. उरलेले अंगरक्षक खानाच्या अंगरक्षकाला भिडले. राजांनी अगोदर सांगितलं होतं नेताजी सरनोबतांना, त्याप्रमाणे वेगाने गडावर गेले. तोफा भरून ठेवलेल्या होत्या. तोफेचा एक बार निघाला आणि जावळीच्या खोऱ्यातून हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव अशा आरोळ्या फुटत महाराजांचे मावळे अचानक अफजल खानाच्या बेसावध असलेल्या सैन्यावर तुटून पडले. संध्याकाळपर्यंत घनघोर युद्ध झालं. अफजल खानाच्या सरदारांना, त्याच्या पोरांना पत्ता नाही की असं काही होऊ शकेल. त्यांनी स्वप्नात सुद्धा असा काही विचार केला नव्हता. प्रचंड जड जवाहीर, घोडे, हत्ती, शेकडोनी हत्ती, हजारोनी घोडे, 6 लाख नगद मोहरा, सोन्याचे होन, एवढा सगळा ऐवज संध्याकाळपर्यंत राजांच्या दरबारात जमा झाला. देवांचा द्वेष्टा, अत्यंत कावेबाज, अत्यंत घातकी, दगलबाज अफजल खान मारला गेला. त्याचं शीर कापलं, त्याच्यासाठी एक पिंजरा केला आणि मासाहेबांसाठी ते धड त्यांना पाहण्यासाठी पाठवण्यात आलं.
यावर अनेक वादविवाद आहेत. डचांनी लिहिलंय, इंग्रजांनी लिहिलंय, मुसलमानी त्या काळी जे पर्यटक होते त्यांनी लिहिलेलं आहे. अनेक वाद आहेत यात. पण दोन गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. जर महाराजांना घात करायचा असता, अफजल खानाचा एक नातेवाईक असं लिहितो नंतर की त्या डुकराला मारण्यासाठी वाघाला पाठवलं होतं बडी साहेबांनी विजापुराहून. वाघ कोण? हा अफजल खान. तो असं लिहितोय त्या डुकराला मारण्यासाठी बडी साहेबांनी विजापूरहून वाघाला पाठवलं होतं, पण त्यांनी दगा फटका केला आणि वाघाला मारला. आपण जर पहिलं वाक्य जर वाचलं, डुकराला मारण्यासाठी, त्यावरूनच त्यांची मानसिकता लक्षात येते. मला तुम्ही सांगा की प्रतापगडाच्या त्या माचीवर अत्यंत टोकावर हा शामियाना बांधलेला आहे. तोफा मारून अफजल खानाचा काटा काढता आला नसता. सहज शक्य होता. सहज शक्य होता. किंवा राजांच्या मनात आलं असतं तर राजे भेटायला गेलेच नसते. राजांना कुणी पाहिलेलं आहे? अफजल खानाने पाहिलंय, कृष्णाजी वकिलांनी पाहिलंय, का 10 अंगरक्षकांनी पाहिलंय. पुढे 1 वर्षाच्या आत राजांना आपला वेश घालून, आपले कपडे घालून आपल्या जिवलग मित्राला पाठवावंच लागलं ना पन्हाळ्यावरून. पण हे सगळ्यात मोठं संकट होतं. त्यामुळे जर राजांच्या मनात कपट असतं, सरळ आहे, राजांच्या मनात कपट असतं तर राजे स्वतः भेटायला गेलेच नसते, किंवा राजांनी वरून तोफा डागल्या असता आणि ठिकऱ्या उडवल्या असत्या. पण राजांनी कराराचं पालन केलेलं आहे, शेवटपर्यंत कराराचं पालन केलेलं आहे. जेव्हा दगा फटका झाला तेव्हा इलाज नव्हता. म्हणून समर्थ म्हणतात, महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे, अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे. यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. तुमची यश, तुमची कीर्ती, तुमचा प्रताप, त्याचा महिमा किती वर्णन करावा. तुमच्या उत्तम गुणांना सीमा नाही आहे, त्याला मर्यादा नाही आहे. देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासी आधार, सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. पंतोजी काकांना आपल्या वडिलांप्रमाणे मानत राजे. एक प्रसंग आहे नंतरचा की या सगळ्यांना, पंतोजी काका आहेत, जीवा महाल आहे, कान्होजी जेदे आहे, काऊजी कोंडाळकर आहेत, वाघोजी गुप्ते आहेत, ज्यांनी या खानाच्या भेटीच्या वेळी आपलं शीर तळ हातावर घेऊन राजांना सावलीसारखं त्यांचं संरक्षण केलं. प्रसंगी आपला देह धारातीर्थी पडला तरी हरकत नाही, पण आमचा शिवबा राजा वाचला पाहिजे, त्यासाठी प्राणार्पण करण्याची सुद्धा तयारी केली. अशा सगळ्यांना जमीन दिल्या, इमान दिली. पंतोजी काकांच्या आयुष्यातला नंतरचा एक प्रसंग आहे की एक पोरगा त्यांना जाऊन बोलला, बेअदबीनं बोलला. राजांच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा राजांनी लिहिलेलं पत्र आहे आणि त्यामध्ये त्याला लिहिलंय की जाऊन सरळ शरणागत होऊन पंतोजी काकांची माफी मागायची, त्यांच्याकडनं माफीनामा लिहून आणायचा, माफ केलंय म्हणून. नाही तर साखळ दंड बांधून दगड उचलायला लावीन गडावर, अशी ताकीद त्या पोराला दिलेली आहे. कित्येक जनासी आधार, सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. यहलोक परलोक पाहणे. तुम्ही अहत्र संपादन केलेलंच आहे, परमार्थ सुद्धा संपादन केलेलं आहे. इहलोक आणि परलोक, भौतिक आणि पारमार्थिक दोन्ही अखंड सावधपणे राहणे.
दोन्हीकडेही तुमची सावधानता आहे. बहुत जनाचे सहाणे देणे ईश्वराचे. खानासोबत राजांचे काका सुद्धा आहेत. कल्पना करू शकतो आपण. आपले काका आपल्या दुश्मनासोबत आहेत. आपले अनेक सरदार अफजल खानासोबत आपल्यावर चालून आलेले आहेत. म्हणून त्यांना भेटी देण्यासाठी, त्यांचा गौरव सन्मान करण्यासाठी राजांनी आणि पंतोजी काकांनी शक्कल लढवली अगोदरच, आणि ती सगळी जड जवाहिरं संदुका सहित गडावर आणून घेतली. सगळ्या व्यापाऱ्यांना एका दोरीत बांधून डांबून ठेवलं. मालच माल मिळाला. कारण काय सांगितलं की आमचे काका, आमचे सरदार, त्यांना सन्मान केला पाहिजे, त्यांना मान मरातब केला पाहिजे. काय व्यूहरचना आहे हो. वय किती आहे. समर्थ पुढे म्हणतात, बहुत जनाचे सहाणे देणे ईश्वराचे. देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे. बहुजनासी पाळणे देणे ईश्वराचे. 10 अंगरक्षकामध्ये 1 अंगरक्षक मुस्लिम आहे. बहुजनासी पाळणे. 12 बलुतेदार राजांच्या सेवेत आहेत. सगळे लोक आहेत. बहुत जनाच देवाचा कैपक्ष घेणे. राजांचं हृदय तीळ तीळ तुटत होता. पंढरपूरवर घाला पडला. तुळजापूर उद्ध्वस्त झाला. वाईची अनेक मंदिर बेचिराग केली. प्रजेला घोड्यांच्या टापांखाली चिरडून टाकलं. अनवनीत अत्याचार स्त्रियांवर होत आहेत. सगळं राजांचं तीळ तीळ हृदय तुटत होतं. एप्रिल पासून हा उच्छाद मांडलेला नोव्हेंबर पर्यंत राजांनी सहन केलेला आहे. देवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुत जनासी पाळणे देणे ईश्वराचे. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. समर्थ रामदासांनी ईश्वराचे अवतार हा केवळ दोघांना शब्द वापरला. त्यातले एक आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि दुसरे आहेत शिवबा राजे. ईश्वराचे अवतार असा उल्लेख समर्थांनी केवळ संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांसाठी केलेला आहे. धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे देवाचं कार्य आहे आणि त्याचा अवतार म्हणून तुम्ही आलेला आहात. झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. समर्थ म्हणतात झाले भूतकाळ, आहेत तुमच्या स्वरूपात, होणार भविष्यातही होते. संभवामी युगे युगे. अनेक युगांमध्ये मी अवतार धारण करतो. त्याचं स्मरण इथे येते आपल्याला. झाले आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. उत्तम गुणांचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे. उत्तम गुणांचा ग्राहिक. अनेक उत्तम गुणांनी आपण अलंकृत आहात. आपल्याकडे तर्क आहे, तीक्ष्ण विवेक आहे, धर्माबद्दलची वासना आहे, पुण्य श्लोक आहात देणे ईश्वराचे. दुसऱ्या कडव्यापासून 10व्या कडव्यापर्यंत हे देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे, देणे ईश्वराचे हे जे पालुपद येतं ह्याच्या पाठीमागे 2 भाव आहेत. एक, राजांचं गौरव केलंय, राजांचं अभिनंदन केलंय, राजांचं हे प्रशंसा पत्र लिहिलंय. पण या पत्रामध्ये केलेल्या स्तुतीचा, स्तुती पाठकत्वाचा दोष येऊ नये आपल्याकडे म्हणून समर्थ म्हणतात देणे ईश्वराचे. अभिनंदन केलंय पण उद्या कुणी म्हणू नये की स्तुती केली तुम्ही, फारच स्तुती केली.
म्हणून देणे ईश्वराचे. हे सगळं तुम्हाला कुणाचं आहे? भगवंतानी तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागचा दुसरा भाव आहे देणे ईश्वराचे या शब्दाच्या पाठीमागचा. कदाचित हे पत्र वाचल्यानंतर सामानगडावर जशी घटना घडली तसा कर्तृत्व अहंकाराचा दोष राजांना लागू नये, मनामध्ये अहंकार बाळगू नये, की खरोखरच एक दुर्धर आणि असामान्य एक सगळ्यात मोठं संकट जे स्वराज्यावर चालून आलेलं आहे, एवढं मोठं संकट लिलया हलवलं. दानादान झाली सगळी अफजलखानाच्या सैन्याची. फार मोठा विजय संपादन केला. खरं तर 1 वर्षाच्या आत पन्हाळ्यावर राजे कोंडीत सापडलेले आहेत. 50,000 फौज घेऊन सिद्धी जोवर आलेला आहे. शाहिस्ता खान आहे. आदिलशहाकडनं या अफजल खानाचा पोरगा आलेला आहे. जवळपास 1 लाखाची फौज राजांना कोंडीत धरलेलं आहे पन्हाळगडावर. 1 वर्षही लागलं नाही. पण स्वराज्यावर चालून आलेलं संकट हे मोठं भयानक होतं. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात, उत्तम गुणांचा ग्राहिक, तर्कतीक्ष्ण विवेक, धर्मवासना पुण्यश्लोक, देणे ईश्वराचे. देणे ईश्वराच्या पाठीमागे हे 2 भाग आहेत. एक स्तुती पाठकत्वाचा दोष समर्थांना नको आणि कार्यकर्तृत्वाचा अहंकार राजाच्या मनात यायला नको, म्हणून देणे ईश्वराचे. शेवटी समर्थ म्हणतात, सकळ गुणांमध्ये सार, तजविजा विवेक विचार, येणे पाविजे पैल पार, अरत्र परत्रीचा. ऐहिक आणि पारमार्थिक दोन्ही पातळ्यांवर आपण यशस्वीपणे या दोन्ही पातळ्यांना पार करून पुढे निघून जाल. कारण तुम्ही क्षणाक्षणाला केलेली तजवीज, चालना, विवेक विचार आणि उत्तम गुणांनी अलंकृत असलेले महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराज, त्यांच्या पराक्रमाचं, एक भव्य दिव्य पराक्रमाचं, त्यांच्या शूरत्वाचं, वीरत्वाचं हे वर्णन आहे. हे अभिनंदनाचं पत्र आहे. हे प्रशंसोद्गार आहेत समर्थ रामदास स्वामींचे. हे दुसरं पत्र आपण आज पाहिलं. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास नमस्कार करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.